राजरत्नाला घेऊन ये. मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून रुसलास का रे बाळा? ए, उठ ना, उठ ना राजरत्ना. रमा, रमा, आपला राजरत्न आपल्याला सोडून गेला ग. उमलण्याआधी कळीचा देठ तुटून गेला, दिवा विझून गेला, भीमाचा बाळ निघून गेला, भीमाचा बाळ निघून गेला. त्यांचा एक राजरत्न त्यांना सोडून गेला, पण समाजातील हजारो करोडो राजरत्न त्यांची वाट पाहत होते. आपल्या पोटच्या गोळ्याच्या आजारपणाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं, पण समाजाला लागलेल्या आजारपणाकडे दुर्लक्ष करून त्यांना चालणार नव्हतं. दरम्यान सायमन मंडळाच्या शिफारसीनुसार हिंदी लोकांच्या मागण्यानुसार विचार करण्यासाठी भारतातील निरनिराळ्या पक्षातील नेत्यांना ब्रिटिश सरकारनं गोलमेज परिषदेसाठी आमंत्रण दिलं. डॉक्टर आंबेडकरांनाही अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिलं गेलं. काँग्रेसने अस्पृश्य समाजाला काय दिले? यावर आंबेडकर नेहमी घणाघाती हल्ला करत. शिवाय पहिल्या गोलमेज परिषदेत आंबेडकरांनी असे विचार मांडले की त्यामुळे आंबेडकर नावाचे हे वादळ काँग्रेसच्या दृष्टीनं हानिकारक आहे हे धूर्त गांधीजींनी ओळखले आणि त्यांनी पत्र पाठवून डॉक्टर आंबेडकरांना भेटायला बोलवलं. बापूजी, डॉक्टर आंबेडकर आले. नमस्कार मिस्टर गांधी, मी डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर, अहो तुम्हाला आता तुमची ओळख करून द्यायची गरज नाही. तुमच्या कर्तृत्वानं तुमची ओळख साऱ्या हिंदुस्थानला झाली. नाही, पण तुम्ही मला अजून चांगलं ओळखलं नाही म्हणून मला वाटलं ती ओळख करून द्यावी. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? मिस्टर गांधी, माझं काही म्हणणं आहे. उलट आपल्यालाच काहीतरी म्हणायचंय म्हणून आपण पत्र पाठवून मला बोलवून घेतलंय. हो का? विसरलोच मी. हो ना. आपण बोला, वाटल्यास मला प्रश्न विचारा म्हणजे मी त्याची उत्तरं देईन. डॉक्टर आंबेडकर, माझ्या आणि काँग्रेसच्या विरुद्ध आपल्या काही तक्रारी असल्याचं माझ्या कानावर आलंय. अहो, मी माझ्या लहानपणापासूनच अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा विचार करीत आलो आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमात हा अस्पृश्यतेचा प्रश्न गोवताना मला किती आयास पडले असतील हे तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. हा सामाजिक आणि धार्मिक प्रश्न असल्याने काँग्रेस सारख्या राजकीय संस्थेच्या कार्यक्रमात तो गोवण्यात येऊ नये म्हणून मला त्यावेळी फार विरोध झाला. हिंदू मुसलमानांच्या प्रश्नापेक्षाही अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न मी अधिक जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा मानतो हो. म्हणूनच काँग्रेसनं अस्पृश्यांसाठी आजपर्यंत 20 लाख रुपये खर्च केले. 20 लाख रुपये खर्च केले खरे, पण ते सगळे पाण्यात गेले मिस्टर गांधी. असं तुमचं मत आहे आंबेडकर. अहो, तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी हे कार्य करतोय.
तरीही तुमची माझ्या आणि काँग्रेसच्या विरुद्ध का तक्रार असावी हे काही मला समजत नाही. गांधीजी, माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून आपण हे कार्य करत आहात हे निर्विवादपणे खरं आहे. आपण माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात ही वस्तुस्थिती मी नाकारू शकत नाही. आपल्या आग्रहामुळेच काँग्रेसनं अस्पृश्य निवारणाच्या कार्यक्रमाला मान्यता दिली ही गोष्ट खरी आहे, पण औपचारिक मान्यता दिल्याशिवाय काँग्रेसनं काहीच केलं नाही हीच तर माझी तक्रार आहे. म्हणजे काँग्रेसनं अस्पृश्यांकरता 20 लाख रुपये खर्च केले असे आपण सांगता म्हणून मी मान्य करतो, पण मी आपणाला हे निश्चित सांगतो ते सगळे पाण्यात गेले. अहो, एवढी मोठी रक्कम जर का माझ्यासारख्याच्या हाती मिळाली असती तर मी तिचा योग्य रीतीनं आणि जिव्हाळ्यानं विनियोग करत अस्पृश्य समाजाच्या प्रगतीला केवढी तरी चालना दिली असती. अहो, पण मग मी त्यासाठी काय करायला हवं होतं? आपण म्हणता त्याप्रमाणे काँग्रेसला जर हा प्रश्न महत्वाचा वाटला असता तर काँग्रेसच्या सभासद वगैरे होण्यास खादीजी वगैरे जशी आपण अट घातली आहे तशीच एखादी अट अस्पृश्य निवारण्यासाठी आपण काँग्रेसच्या सभासद होणाऱ्या लोकांसाठी घालायला हरकत नव्हती. म्हणजे कसली अट घालायला हवी होती? म्हणजे एखाद्या अस्पृश्याच्या मुलाला आपल्या घरी विद्यार्थी म्हणून ठेवी, अगर आपल्या घरी त्याला आठवड्यातून 1 दिवस तरी जेवायला बोलवीन, किंवा आपल्या घरी एखादी अस्पृश्य गरीब बाई नोकर म्हणून कामाला ठेवीन, असं वचन देणाऱ्याचाच काँग्रेसचा सभासद होता येईल. अशा स्वरूपाची अट आपण ठेवायला पाहिजे होती. त्याने काय फरक पडला असता आंबेडकर? ज्यानं फरक असा पडला असता की एखाद्या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षानं सनातनी भिक्षुकाच्या बाजूनं अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करावा असं विसंगत आणि हिडीस दृश्य दिसलं नसतं. काँग्रेसला संख्याबळाची आणि द्रव्य बळाची आवश्यकता असल्यामुळं अस्पृश्यता निवारणासंबंधीची अशी एखादी कृतीप्रधान अट काँग्रेसच्या सभासद होणाऱ्यास घालता येणार नाही असे आपण म्हणाल. त्यावर आमचे म्हणणे असे की तत्वनिष्ठेपेक्षा संख्याबळाला आणि द्रव्य बळाला काँग्रेस अधिक महत्व देता. डॉक्टर आंबेडकर, आपला काहीतरी गैरसमज होत आहे. या प्रश्नाबाबत सरकारचं हृदय परिवर्तन आणि चित्तशुद्धी झालेली नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे, पण मी माझ्या अनुभवाच्या जोरावर असं म्हणू शकतो की काँग्रेस आणि आपलीच अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत चित्तशुद्धी झालेली नाही, आणि जोपर्यंत तशी चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत आम्ही काँग्रेसवर किंवा आपणावर विश्वास ठेवू शकत नाही. आंबेडकर, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते स्पष्ट सांगितलं तर बरं होईल. गांधीजी, मला काय म्हणायचंय हे तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल. आपण आजवर माझ्या समाजाला फक्त हरिजन 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 म्हणून गोंजारत तोंडाला पानं पुसत आला आहात. आंबेडकर, त्यामुळे आम्ही आपल्यासारख्या महात्म्यावरही विसंबून राहू शकत नाही. आजपर्यंतच्या इतिहासाचे पुरावे असे सांगतात की महात्मे हे धावत्या आभाळासारखे असतात. त्यांच्या धामधुमीमुळे धुरळा मात्र खूप उडतो, पण ते समाजाची पातळी उंचावू शकत नाही. डॉक्टर आंबेडकर, काँग्रेस माझा आणि माझ्या कार्याचा द्वेष करतात. मला अराष्ट्रीय संबोधून हिंदू लोकांच्या मनात माझ्या कार्याविषयी द्वेष पसरवतं, मला देशद्रोही समजतं. यावरून असं सिद्ध होतं की मिस्टर गांधी, ज्याला मातृभूमी नाही त्यासाठी महात्मे काहीच करत नाहीत. अहो, तुम्हाला मातृभूमी नाही असं कोण म्हणालं? तुम्हाला मातृभूमी आहे, ही तुमचीच तर मातृभूमी आहे. मला मातृभूमी नाही. डॉक्टर साहेब, तुम्हाला मातृभूमी आहे आणि तिची सेवा कशी करावी हे तुमच्या येथील कार्यावरून नव्हे तर गोलमेज परिषदेच्या पहिल्या अधिवेशनातील तुमच्या भाषणाचा जो वृत्तांत माझ्या कानावर आला त्यावरून सिद्ध होतं ही तुमचीच मातृभूमी आहे. नाही गांधीजी, ज्या मातृभूमीत आम्हाला कुत्र्याच्याही जिण्यानं जगता येत नाही त्या भूमीला मी माझी मातृभूमी मानू कशी, आणि त्या भूमीतील धर्माला मी माझा धर्म मानू कसा?
तरच माणुसकीची जाणीव झाली आहे आणि स्वाभिमानाची चाल आहे असा कोणताच अस्पृश्य तुमच्या मताशी सहमत होणार नाही. गांधीजी, या देशानं आमच्या बाबतीत इतका भयंकर गुन्हा केला आहे की आम्ही त्याचा कसलाही आणि कोणताही भयंकर द्रोह केला तरी त्यामुळं घडणाऱ्या पापाची जबाबदारी आमच्या शिरावर येत नाही. डॉक्टर आंबेडकर, तुमच्या तथाकथित अराष्ट्रीयपणाची जबाबदारी तुमच्यावर नसून ती आमच्यावर सुद्धा आहे. त्या पापाचा धनी मी देखील आहे. गांधीजी, मी ह्या राष्ट्राचा आगर धर्माचा उपासक नाही, परंतु माझ्या ठाई असलेल्या सत्सद विवेक बुद्धीचा मी परम उपासक आहे. ज्या राष्ट्रात माझ्या अस्पृश्य बांधवांची माणुसकी धुळीप्रमाणे तुडवली जात आहे, ती माणुसकी मिळवण्यासाठी ह्या राष्ट्राचं मी कितीही नुकसान केलं तरी ते पाप न ठरता पुण्यच ठरणार आहे. डॉक्टर, तुम्ही गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांच्या बरोबरच मुस्लिम आणि ख्रिश्चन या अल्पसंख्याकांच्या विषयी जे आत्मीयतेने बोललात ते ऐकून मला खूप बरं वाटलं. अस्पृश्यांच्या बरोबर तुम्ही इतरांचाही विचार करता ही तुमच्या देशभक्तीची साक्ष आहे. खरं आहे तुमचं म्हणणं, पण मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे अल्पसंख्याक समाजाची स्थिती अस्पृश्य समाजाशी तुलना करता पुष्कळशी बरी आहे. त्यांचं राजकीय स्वातंत्र्य गोलमेज परिषदेनं मान्य केलं आहे. काँग्रेसनंही त्याला मान्यता दिली आहे. मग अस्पृश्यांबद्दलच आपलं धोरण वेगळं का? डॉक्टर आंबेडकर, अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा अभिन्न असा भाग असल्यामुळे त्याला हिंदूंपासून वेगळं करण्याला मी विरोध करतो. त्यांना राखीव जागा देण्यासाठी मी अनुकूल नाही. बरं झालं गांधीजी, आपलं हे मत प्रत्यक्ष आपल्या तोंडातूनच कळलं. याचा अर्थ आपल्याला माणसापेक्षा धर्माची अधिक काळजी आहे. मी समजलो नाही डॉक्टर आंबेडकर. आपल्या धर्मानं सांगितलेल्या परंपरेनुसार व जातीनुसार आपण आपला व्यवसाय करावा असं आपण सांगतो, पण बुद्धीच्या जोरावर माणसांना मोठं होणं आपणाला व आपल्या धर्माला अपेक्षित नाहीच असं मला वाटतं. पण गांधीजी, मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. माझ्या दृष्टीनं धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. पण डॉक्टर आंबेडकर, तुमचाही जन्म याच धर्मात झालाय हे तुम्ही विसरू नका. होय होय गांधीजी, अगदी बरोबर बोललात तुम्ही. मीही या हिंदू धर्मातच जन्माला आलो आहे, कारण ते माझ्या हातात नव्हतं. पण आता मी कोणत्या धर्मात मरायचं हे मात्र निश्चितच माझ्या हातात आहे. रमा, अगं गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही. साहेब, अहो मला अडाणीला काय कळणार ते, पण तुम्ही स्वतःला जपा एवढंच मी सांगेन. रमा, हिंदू कॉलनीत मी तुझ्यासाठी आणि प्राणाहून प्रिय असलेल्या माझ्या ग्रंथासाठी मी राजगृह नावाचा बंगला घेतला आहे. रमा, आपण लवकरच तिकडे राहायला जाणार आहोत. तू आणि माझे ग्रंथ माझ्या सोबतीला असले ना की मला कशाचीच भीती वाटत नाही, अगदी मरणाची सुद्धा. अहो असं काय बोलताय? हे काय गरमा, तुला औषध द्यायचं सोडून मी तुला माझी विचारधारा काय पाजळत बसलोय. साहेब, अहो तुमचं लाख मोलाचं विचार हेच माझं औषध आहे. आणि या औषधानं मी एकटीच नाही तर आपल्या देशातले आपले लाखो करोडो बांधव निरोगी होणार आहेत. अगं काय बोलतीस तू हे रमा? खरं तेच बोलले मी साहेब. अहो माझा आजार बरा करायला समाजात अनेक डॉक्टर आहेत, पण आपल्या समाजाचा आजार बरा करणारे तुम्ही एकटेच डॉक्टर आहात. रमा, रमा, खरंच रमा, माझ्यासाठी तू इतकी झिजलीस, प्रत्येक वेळेला आयुष्याच्या वाटेवर माझ्या सोबत राहिलीस. पण मी मात्र तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. आयुष्यभर स्वतःच्या महत्वाकांक्षा जपत राहिलो. पण रमा, आता सांग तुझ्यासाठी काय करू? साहेब,
मग माझी एक इच्छा पुरी कराल तुम्ही? रमा, तुझ्यासाठी मी प्रयत्न नक्की करेन. साहेब, मग त्या पंढरपूरच्या इठोबाला भेटवाल मला एकदा? पंढरपूरला घेऊन जाल मला एकदा? नाही रमा, तुझी ही इच्छा मी नाही पूर्ण करू शकणार. अगं, पिढ्यानपिढ्या ज्या मंदिरात माझ्या अस्पृश्य बांधवांना प्रवेश दिला गेला नाही, त्याच्या स्पर्शानं देव विटाळतो असं ते मानतात, त्या देवाला मी तुला नाही भेटू देणार. अगं, एखाद्या संत महंतापेक्षाही पवित्र अशी तुझी श्रद्धा, त्या श्रद्धेपुढे तुझ्या त्या पंढरपूरची काय कथा? रमा, अगं, तुझ्या पुण्याईनं, स्वार्थत्यागानं आणि दलितांच्या या सेवेनं मी तुझ्यासाठी दुसरं पंढरपूर निर्माण करीन रमा, दुसरं पंढरपूर. भेटला भेटला माझा इठोबा मला साहेब, भेटला माझा इठोबा. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह संपतो न संपतो तोवर अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी बाबासाहेबांनी रणशिंग फुंकलं. महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक असलेले नाशिक येथील काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी त्यांनी सत्याग्रह केला. पाहिले शास्त्री बुवा, अहो या आंबेडकराचे धाडस तरी बघा. अहो आपल्याला मंदिर प्रवेशाची सूचना पाठवितो म्हणजे काय? अहो तेच म्हणतोय मी काय म्हणतो, मंदिर काय त्याच्या बापाचे आहे? महारडा तर महारडा, आणि त्याची मजल तरी बघा. हे पहा, आपले हे काळाराम मंदिर, याचे सर्व अधिकार परंपरेनुसार आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिले आहेत. त्यामुळे आपण पुजारी म्हणजे येथील सर्वोच्च शक्ती आहोत. तेच म्हणतोय ना मी. काहीही झाले तरी आपण त्या अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवून द्यायचा नाही. अहो आपला देव वाटेल अशाने. तेच म्हणतोय ना मी. वेळ आलीच तर आपण त्या महाराड्यांची टाळकी फोडू, पण त्यांना मंदिर प्रवेश करू द्यायचा नाही. त्यापेक्षा आपण मंदिराचे दरवाजेच बंद करून घेऊ, बघूच कसे आत येतात ते. काय अगदी नामी युक्ती काढलीत पंत. 2 मार्च 1930 हा सत्याग्रहाचा क्रांतिदिन उगवला. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, काळाराम मंदिराचा आपला हा सत्याग्रह हा आपल्या मानवी हक्कांसाठी असणार आहे. आपला हा मोर्चा आपण सनदशीर आणि शांतीच्या मार्गाने नेणार आहोत. तेव्हा आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. साहेब, मंदिर प्रवेशाची आपण रेतसर सूचना दिल्यामुळं येथील सनातनी पूर्णपणे सावध झाले आहेत. त्यामुळं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या मदतीनं त्यांनी अगोदरच मंदिराच्या 4ही दरवाज्यांना टाळ ठोकलाय. ते काही असो, पण आता आपण काहीही झालं तरी मंदिरात प्रवेश घेऊनच शांत बसायचं. आणि त्यासाठी आपणाला मंदिराबाहेर बसून सत्याग्रह करायला लागला तरी चालेल. आम्ही कशालाही घाबरत नाही बाबासाहेब, पण इथले सनातनी लोक आपल्या लोकांशी खूपच वाईट वागतात. त्यांचा दाना पाणी सुद्धा त्यांनी बंद केलाय. ते सगळं आलं आहे माझ्या कानावर. अहो, जे लोक प्रत्यक्ष काळारामालाही बंद करून ठेवण्याचं पाप करू शकतात, ते तुम्हाला आम्हाला कसं सोडतील? मला खात्री आहे आपल्या लोकांचा त्यांना इतका विटाळ होतो की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जरी मंदिर उघडे करा म्हणून आले ना तरी त्यांचंही ते ऐकणार नाहीत. नमस्कार डॉक्टर साहेब, शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी आपल्या भेटीला आले आहेत. ठीक आहे, बोलवा त्यांना. नमस्कार डॉक्टर साहेब, तुमच्या या सत्याग्रहाला आमचा विरोध नाही, पण ज्यांचा विरोध आहे त्यांची मतं वळवण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. डॉक्टर कुर्तकोटी, अहो, आम्ही तुम्हाला आजवर हजारो वर्ष दिली. या इतक्या वर्षात त्यांचं मतपरिवर्तन झालं नाही, मग आता कसं होईल? डॉक्टर साहेब, हिंदू सनातन्यांची मतं किती खोलवर रुजली हे मी तुम्हाला सांगायला नको. त्यामुळे थोडा अवधी हा लागेलच. हे बघा,
मला इथल्या सनातन्यांचं मतपरिवर्तन नको, तर माझ्या समाजातल्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हवा आहे, जो या सनातन्यांनी हजारो वर्षांपासून आम्हाला घेऊ दिला नाही. डॉक्टर साहेब, अहो तुमची सगळी मतं आम्हाला मान्य आहेत. तुम्ही करीत असलेले हे कार्य हिंदू धर्म सुधारण्याचेच आहे, पण हे कळायला आणि समजायला स्पृश्य हिंदूंना थोडा वेळ लागेल. डॉक्टर मुंजे, अहो एक वेळ दगडालाही बाजार फुटेल, पण स्पृश्य हिंदूंना अस्पृश्यांबद्दल कळवळा निर्माण होणं शक्य नाही. डॉक्टर साहेब, अहो इतक्या वर्षांचे संस्कार असे लगेच बदलणे शक्य आहे का? म्हणूनच तुम्हाला आमची नम्र विनंती आहे की तुम्ही सत्याग्रह मागे घ्यावा. नाही नाही म्हणजे नाही. हजारो वर्ष निश्चित पडलेला माझा समाज आत्ता कुठं जागृत झालाय, तेव्हा त्याच्या स्वप्नांना तिलांजली देऊन मी माघार घेऊ शकत नाही. हे पहा डॉक्टर साहेब, आता रामनवमीचा उत्सव जवळ आला आहे, तेव्हा श्रीरामाचा रथ ओढण्यासाठी आपण आपल्या काही लोकांना तयार करा. स्पृश्य हिंदू तो रथ मंदिरातून बाहेर ओढून आणतील व नंतर आपले लोक तो पुढे ओढून नेतील. यावर तुमचं काय मत आहे सांगा. ठीक आहे, मान्य आहे मला, पण एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत मंदिराचे दरवाजे माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी खुले होत नाहीत तोपर्यंत माझे कार्यकर्ते मंदिराबाहेर इथे सत्याग्रह करतील. चर्चेतून मार्ग निघाला खरा. सवर्णांनी रथ मंदिराबाहेर आणायचा आणि नंतर तो अस्पृश्यांनी बाहेर ओढत न्यायचा, पण आपल्या सोयीनुसार मत बदलणाऱ्या सनातन हिंदूंनी तो रथ परस्पर मंदिराच्या मागच्या बाजूने ओढत न्यायचा प्रयत्न केला आणि एकच हल्लकल्लोळ माजला. लाठ्या काठ्या घेऊन तयारीत असलेले सवर्ण अस्पृश्यांवर तुटून पडले. सनातन्यांनी केलेल्या या मारहाणीतून बाबासाहेब सुद्धा सुटले नाहीत, पण अस्पृश्यता मिटवण्यासाठी पेटून उठलेल्या या वणव्याला या छोट्या मोठ्या झाडाची भीतीच राहिली नव्हती. 1932 साली गोलमेज परिषदेसाठी डॉक्टर आंबेडकर भारतातल्या दलित अस्पृश्यांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून लंडनला रवाना झाले आणि आपल्या लाखो दलितांची कहाणी त्यांनी परिषदेमध्ये मांडली. माझं असं स्पष्ट मत आहे की भारतातील सरकार हे लोकांनी लोकांकरता चालवलेलं लोकांचं राज्य असावं. ब्रिटिश राजवटीपूर्वी आम्हाला खेड्यातील विहिरींवर पाणी भरण्याची मनाई होती. ब्रिटिश सरकारनं हा न्याय आम्हाला मिळवून दिला आहे का? ब्रिटिश राजवटीपूर्वी आम्हाला मंदिर प्रवेशाची बंदी होती. आज आम्हाला देवळात प्रवेश करता येतो काय? ब्रिटिश राजवटीपूर्वी आम्हाला पोलीस दलात प्रवेश मिळत नसे. ब्रिटिश सरकार आज तरी आम्हाला प्रवेश देत आहे का? या सर्व प्रश्नाची उत्तरं आम्ही नकारार्थी देतो. आमची दुःख ही वाहत राहिलेल्या जखमासारखीच आहेत. मग असलं सरकार आमच्या काय कामाचं? भारतातील काँग्रेसनं जसं अस्पृश्यांना झुलवत ठेवलं तसं ब्रिटिश सरकारनंही ठेवलंच आहे. भारतातील अस्पृश्यांना जर त्यांचे न्याय हक्क आणि समाजामध्ये त्यांचं स्थान मिळवून द्यायचे असेल तर मी त्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी या परिषदेमध्ये करत आहे. पिंजऱ्यात बंद असलेल्या वाघानं अचानक पिंजऱ्याबाहेर येऊन स्वातंत्र्यासाठी एक भली मोठी डरकाळी फोडावी आणि त्यामुळे सारा आसमंत गरजून जावा, त्याप्रमाणे बाबासाहेबांनी जातीयतेचे पाश तोडण्यासाठी डरकाळी फोडली आणि गोलमेज परिषदेनं त्याची दखल घेत अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर आपला निवाडा जाहीर केला. या निवाड्याप्रमाणे त्यांनी अस्पृश्य वर्गास राखीव जागा देऊन हिंदूंच्या प्रतिनिधींच्या निवडणुकीतही मतदान करण्याचा अधिकार दिला. पण गांधीजींना हे मान्य झालं नाही. नाराज झालेल्या गांधीजींनी येरवड्याच्या कारागृहात जातीय निवाड्याच्या विरोधात प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली. अस्पृश्य समाजाला वेगळा मतदारसंघ देऊन त्यांना हिंदू धर्मापासून तोडलं तर हिंदू समाजाचे 2 तुकडे होतील. हे डॉक्टर आंबेडकरांना का समजत नाही हेच मला कळत नाही. बापूजी,
अहो त्यांना हे समजले असते तर त्यांनी अशी मागणी केली नसती. पण हे आंबेडकरांना समजायला हवे. त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली नसती तर हा प्रसंगच उद्भवला नसता. सरोज, पण हे आपण बोलून काय फायदा? डॉक्टर आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांची परिस्थिती अशा काही पद्धतीने मांडली की ते पाहून मी सुद्धा अवाक झालो होतो. खर तर आंबेडकरच अस्पृश्य जनतेचे खरे कैवारी आहेत. बापूजी, याचा अर्थ आपणही डॉक्टर आंबेडकरांच्या या मागणीला अप्रत्यक्षरित्या पाठिंबाच देत आहात. अस्पृश्यांचा स्वतंत्र मतदारसंघ मी नाकारत असलो तरी आपल्याच काही लोकांनी डॉक्टर आंबेडकरांना देशद्रोही मानलं. ते मला पसंत नाही. कारण त्यांची राष्ट्रनिष्ठा ही एखाद्या देशभक्ताला साजेशी अशीच आहे. माझ्या या उपोषणाबद्दल डॉक्टर आंबेडकरांचं काय म्हणणं आहे? आपले नेते भेटतायत त्यांना, त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतायत ते. मग काय म्हणतायत ते? अजूनही त्यांचा नकारच आहे. मी माझ्या अस्पृश्य बांधवांच्या न्याय व सनदशीर हक्काचा घात करणार नाही असं म्हणतायत ते. आंबेडकर अस्पृश्य हे मला त्यांच्या प्रत्यक्ष भेटीपर्यंत माहीतच नव्हतं. मी त्यांना ब्राह्मणच समजत होतो. सरोज, खर तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एखाद्या पंडितापेक्षाही अधिक पांडित्य डॉक्टर आंबेडकरांनी मिळवलंय. त्यांना अस्पृश्य मानणं ही आपल्या हिंदू धर्माची चूकच म्हणावी लागेल. हो बापूजी, अगदी खरं आहे तुमचं. इतकी वर्ष हिंदू समाजानं अस्पृश्यांना कधी आपलं मानलंच नाही. त्यांना नेहमीच दूर लोटलं. मग ही चूक मान्य करून त्यांची क्षमा मागून आपण त्यांना जवळ घेतलं पाहिजे. जातीय निवाड्याबाबत ब्रिटिश पंतप्रधानांना तार करण्याबद्दल काय म्हणतायत ते? बापूजी, आंबेडकर असं म्हणाले की माझ्यासमोर दुसरी योजना आल्याशिवाय मी ब्रिटिश पंतप्रधानांनी दिलेल्या स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करायला तयार नाही. या जयकर, आंबेडकर येणार होते, काय झालं त्याचं? हो बापूजी, आंबेडकर आले. नमस्कार मिस्टर गांधीजी. गांधीजी, तुम्ही आमच्यावर मोठे अन्याय करत आला आहात. डॉक्टर, तुमचा विश्वास नाही, पण मीही तुमच्यासारखाच सदैव अस्पृश्यांचा विचार करत आलो आहे. खरं आहे गांधीजी, पण मुलाची आई बनणं आणि दाई बनणं यात खूपच मोठा फरक आहे. तुम्ही फार तर अस्पृश्यांची दाई बनू शकता, पण मी तर त्यांची प्रत्यक्ष आईच आहे. आपल्या मागण्यांची मला पूर्ण कल्पना आहे. थोड्याफार प्रमाणात त्या मला मान्य देखील आहे. पण अस्पृश्य समाजाच्या स्वतंत्र मतदारसंघाला मी विरोध करतो. कारण त्यामुळे अस्पृश्य आणि स्पृश्य असा भेदभाव अधिक वाढून हिंदू धर्माचा नाश होईल. अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा अविभाज्य घटक आहे असं मला वाटतं. त्याच्या वेगळं होण्याने देशाचं ऐक्य धोक्यात येईल. असं काही होईल असं मला वाटत नाही. तुम्ही मुस्लिम आणि शीख धर्मियांच्या स्वतंत्र मतदारसंघाला पाठिंबा देता आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघाला विरोध करता. तुम्ही असं का करता हे मला खरंच काही समजत नाहीये. पण अन्य धर्मीय लोक त्यांना मिळालेल्या मतदारसंघाचा त्याग करायला तयार असतील तर आपल्या विनंतीचा मी जरूर विचार करेन. येतो मी. गांधीजी आणि आंबेडकरांच्या फिसकटलेल्या चर्चेमुळे देशभर वातावरण तप्त झालं. सर्वत्र गांधीजींच्या प्राणाबद्दल चिंता होऊ लागली. डॉक्टर आंबेडकरांना धमक्यांची पत्रे येऊ लागली. त्यांच्या ऑफिस बाहेर गांधी समर्थक मोर्चे करू लागले. गांधीजी मुसलमान आणि शिखांना त्यांचे अधिकार द्यायला तयार आहेत, पण अस्पृश्यांच्याच बाबतीत असं का वागतायत हेच कळत नाही. उपोषण, सत्याग्रह ही शस्त्र एखाद्या दुराग्रही आणि हट्टी माणसाच्या हाती शस्त्र म्हणून पडतात. त्यावेळी त्या शस्त्राचा वापर चुकीच्या मार्गाने जास्त होतो. गांधीजींनी अस्पृश्यांच्या हिताविरुद्ध प्राणांतिक उपोषण करावं ही खरंच खूप खेदाची गोष्ट आहे. पण पिढ्यानपिढ्या या हिंदू धर्माने अस्पृश्य समाजाला नाकारले
आता कुठं त्यांना त्यांचे हक्क मिळत आहेत, मग ते डावलण्यात गांधीजींना काय समाधान मिळतंय हे त्यांनाच माहित. नमस्कार नमस्कार. डॉक्टर आंबेडकर, आम्ही इथं का आलोय हे तुम्हाला माहिती आहे. अस्पृश्यांना राखीव जागा असण्याबद्दल गांधीजींचा व्यक्तिशः विरोध नाही. ठक्कर बाप्पा, अहो या घटनेचा खलपुरुष व्हावं हे माझ्या नशिबी आलं आहे हे खरं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या अस्पृश्य बांधवांच्या प्रती असलेल्या कर्तव्यापासून मी तसवरही ढळणार नाही. बाबासाहेब, गांधीजींवरील आपली नाराजी आम्ही समजू शकतो, पण त्यांचे प्राण वाचवणं आता तुमच्याच हातात आहे. पण त्यासाठी मी माझ्या 7 कोटी दलितांचा विश्वासघात करू म्हणतात? बाबासाहेब, सगळ्या देशाचा राष्ट्रपिता असणाऱ्या बापूजींचे प्राण तुम्ही वाचवले तर संपूर्ण देश तुमचा कृतज्ञ राहील. पण त्यासाठी मी माझ्या अस्पृश्य समाजाला मिळालेला न्याय आणि सनदशीर हक्कांचा घात करणार नाही. मग त्यासाठी तुम्ही मला नजीकच्या दिव्याच्या खांबावर फाशी दिलीत ना तरी चालेल. बाबासाहेब, या सगळ्या देशाची श्रद्धा बापूजींवर आहे. देव न करो, पण त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हा देश तुम्हाला माफ करणार नाही. पण मी माझ्या समाजाला त्यांचे अधिकार मिळवून देऊ शकलो नाही तर स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. डॉक्टर साहेब, तुमच्यासारख्या ज्ञानी माणसासमोर आम्ही काय बोलणार, पण गांधीजींचे प्राण वाचवणे आता तुमच्याच हातात आहे. गांधीजींचा जीव मला कितीही प्रिय असला तरी माझ्या 7 कोटी दलित बांधवांचं अस्तित्व मी त्यापेक्षा कमी महत्वाचं मानत नाही. डॉक्टर साहेब, बापूजींच्या उपोषणाचा आज 21वा दिवस आहे. तुम्ही जर लवकर निर्णय नाही घेतला तर अनर्थ होईल. बाबासाहेब, बाबासाहेब, बापूजींचे प्राण वाचवा. बाबासाहेब, मी तुमच्या समोर हात जोड त्यांच्या प्राणांची भीक मागतो. त्यांचे प्राण वाचवा बाबासाहेब, त्यांचे प्राण वाचवा. बाबासाहेब खूप कोंडीत अडकले होते. एकीकडे त्यांना गांधीजींचे प्राण दिसत होते तर दुसरीकडे त्यांना त्यांच्या लाखो बांधवांचे चेहरे दिसत होते. एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी त्यांची गत झाली होती. आंबेडकर नावाचे तुफान गांधीजींच्या अखेरच्या क्षणाभोवती घोंगावत होतं. त्यांना जिवंत ठेवायचं की नाही ते आता हे तुफानच ठरवणार होतं. अख्ख्या देशाचं लक्ष डॉक्टर आंबेडकर काय निर्णय घेतात याच्याकडे लागलेलं होतं. आणि बापूजी, डॉक्टर आंबेडकर आले. गांधीजी, तुम्ही आमच्यावर खूप अन्याय करत आहात. आंबेडकर, तुमच्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे. तुम्ही म्हणता त्या बहुतेक बाबतीत मला तुमचं म्हणणं पटलं आहे. पण तुम्ही हेही म्हणाला होतात की माझ्या जगण्याचा तुम्हालाही उपयोग आहे. होय गांधीजी, तुम्ही आपलं जीवन जर अस्पृश्य वर्गाच्या हितासाठी वाहून घेतलं तर तुम्ही आमचे वीर पुरुष व्हाल. ठीक आहे डॉक्टर, मी तुम्हाला वचन देतो की इथून पुढचे सगळे आयुष्य मी अस्पृश्य निवारण्यासाठीच घालवणार आहे. त्यामुळे माझा जीव वाचवणं हे आता तुमच्याच हातात आहे. अहो, देशातल्या तमाम अस्पृश्य बांधवांची मला जेवढी काळजी आहे तेवढी काळजी मला तुमच्याबद्दल सुद्धा वाटते आणि त्यासाठीच मी इथं आलोय. ठीक आहे, तर जातीय निवाड्याप्रमाणे तुम्हाला मिळालेले अधिकार तुम्ही सोडायला तयार नाही हे मी जाणतो. तुम्ही सुचवलेली पॅनेल पद्धत मला मान्य आहे. परंतु तुमची पॅनेल पद्धत तुमच्या सर्व राखीव जागांना लागू करावी हे माझं म्हणणं तुम्ही मान्य करावं. गांधीजी, पण आंबेडकर, तुम्ही जन्माने अस्पृश्य आहात. मी मनाने अस्पृश्य आहे. पण आपण अविभाज्य आहोत. हिंदू समाजामध्ये होणारी ही फाटाफूट आपण टाळावी ही विनंती. ठीक आहे गांधीजी, आपण उपोषण मागे घ्या. आणि इतिहासातील तो अजरामर दिवस उगवला. 24 सप्टेंबर 1930 साली
डॉक्टर आंबेडकरांच्या सहीनं भारताचे महात्मा असणाऱ्या गांधीजींचे प्राण वाचले आणि पुणे करार झाला. गांधीजींच्या हट्टामुळे डॉक्टर आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघाचा आपला आग्रह सोडून राखीव जागेवर समाधान मानावं लागलं. ज्याप्रमाणे कर्णाची कवचकुंडले हिकमतीनं हिरावून त्याला इंद्रानं हतबल केलं, त्याचप्रमाणे गांधीजींनी अस्पृश्य समाजाची स्वतंत्र मतदारसंघाची कवचकुंडले काढून घेऊन आंबेडकरांना हतबल केलं. गांधीजी राजकारणी ठरले, पण गांधीजींचे प्राण वाचवून डॉक्टर आंबेडकर मात्र महात्मा ठरले होते. वरून वरून डॉक्टर आंबेडकर समाधान दाखवत होते, पण आतून ते खूप नाराज झाले होते. अशातच त्यांच्या स्वतःच्या तब्येतीबरोबर रमाईची तब्येत सुद्धा बरीच खालावली होती. रामू, रामू, अगं असं काय करतेस वेड्यासारखं? तू लवकर बरी होशील. रामू, नाही साहेब, आता माझे दिवस संपले. तुम्ही स्वतःला जपा, मुला बाळांकडे लक्ष द्या. नाही रमा, तुला काही होणार नाही. मी तुला काहीही होऊ देणार नाही. माझ्यावर रागवू नका साहेब. बस बस इथवरच मी तुम्हाला साथ देऊ शकले. मला अजून जगायचं होतं साहेब. तुम्हाला खूप मोठं झालेलं बघायचं होतं, पण माझ्या पांडुरंगाला ते मान्य नाही असं दिसतंय. रमा, रमा, मला माफ कर. आयुष्यभर तू माझ्यासाठी झिजत राहिलीस, पण मी मात्र तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. मग आपला संसार तू एकटीनं केलास रमा. साहेब, उलट मी खूप भाग्यवान आहे. तुमच्यासारख्या युग पुरुषाची मला बायको होता आलं. साहेब, अहो मी आता एक संसार केला, पण तुम्ही आपल्या हजारो बांधवांचे संसार उभे केले. त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवला. रमा, रमा, थांब, मी डॉक्टरांना घेऊन येतो. रमा, मला आता डॉक्टरची गरज आहे. माझं डोकं तुमच्या मांडीवर घ्या. मला माझं मरण माझ्या साहेबाच्या मांडीवर येऊ द्या. साहेब, काळजी घ्या साहेब. रमा, साहेब, रमा, एखाद्या मोठ्या डोंगरासारखा हा महापुरुष, पण पत्नीच्या जाण्यानं अगदी धाय मोकलून एखाद्या लहान बाळासारखा रडला. का नाही रडणार? कारण रमाई फक्त पत्नी राहिली नव्हती, तर ती त्यांची माता झाली होती. आपल्या समाज बांधवांसाठी आपल्या पतीला मोकळं सोडून ती माता हजारो लाखो दलितांची जणू आई झाली होती. त्यागालाही वाटावी लाज, असा रमाई तुझा त्याग होता. तुझ्या त्यागानंच रमाई निर्माण झालेला आम्हा लेकरांचा स्वाभिमान होता. खरंच रमाई, तू किती महान होतीस. दलितांसाठी झटणाऱ्या बाबासाहेबांची संजीवनी होतीस. गळ्यात फुटका मणी नसतानाही त्या महामानवाच्या सौभाग्याची धार होतीस. खरंच रमाई, तू किती महान होतीस. विसरणार नाही आम्ही तुझ्या त्यागाला, विसरणार नाही आम्ही तुझ्या मायेला. साऱ्या दलित बहुजनांची तू जणू आई होतीस. खरंच रमाई, तू किती महान होतीस. तू किती महान होतीस. रमाई गेली, दीन जनांची माता गेली, बाबासाहेबांची सावली गेली. पण बाबासाहेबांना थांबवून चालणार नव्हतं. आपल्या दलित बांधवांचे संसार त्यांना हाका मारून बोलावत होते. साहेब पुन्हा कामाला लागले. 2 जून 1935 रोजी ते मुंबईच्या विधी महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून रुजू झाले. दरम्यान नाशिकच्या काळाराम मंदिराबाहेर
सनातन्यांनी केलेल्या मारहाणीत बाबासाहेबांच्या जनार्दन आणि वासुदेव या 2 साथीदारांना हौतात्म्य आलं आणि खवळून उठलेल्या बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला या ठिकाणी भरलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेत धर्मांतराची भीम गर्जना केली. माझ्या बंधू आणि भगिनींनो, गेली अनेक वर्षापासून आपण या हिंदू धर्मामध्ये माणूस म्हणून जगण्याचा आपला अधिकार मिळावा म्हणून झगडत आहोत. पण आपले हे प्रयत्न निष्फळ ठरलेले आहेत. आपण कितीही टाळू पडला तरी धर्मांध झालेल्या या हिंदू समाजाला आणि सनातनी वृत्तीच्या या लोकांना जाग येईल असं मला वाटत नाही. ज्या धर्मात मला माणूस असून देखील नीच दर्जा देण्यात आला त्या धर्माला मी माझा धर्म मानू कसा? त्यामुळं माणूस असूनही कोल्हा कुत्र्यापेक्षाही वाईट जीवन देणाऱ्या या हिंदू धर्मात आता आपण राहू शकत नाही. आपणाला समान दर्जाचे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी हिंदू धर्माशी असणारे पाश तोडावेच लागतील. आणि आपण ते का तोडू नये? बंधूंनो, अस्पृश्य म्हणून मी जन्माला आलो ही माझी चूक नव्हती, कारण ते माझ्या हातात नव्हतं. परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही. भीमाने केली गर्जना, बाबासाहेबांच्या या भीम गर्जनेमुळे सारा देश हादरून गेला. सामाजिक, राजकीय आणि वैचारिक मंडळींना जबर हादरा बसला. बाबासाहेबांची ही गर्जना म्हणजे हजारो दलित बांधवांनी हिंदू धर्मात असताना शेवटचा फोडलेला हंबरडा होता. त्यांच्या तळमळणाऱ्या आत्म्याची ती किंकाळी होती. सात्विक संतापाच्या झंझावातात आंबेडकरांनी हे भयंकर अस्त्र पश्चाताप शून्य हिंदू समाजावर फेकलं आणि याचा परिणाम व्हायचा तो बरोबर झाला. महात्मा गांधींपासून ते सावरकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू अशा दिग्गज नेत्यांना आंबेडकरांच्या या निर्णयामुळे प्रचंड दुःख झालं. प्रत्येक जण आंबेडकरांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू लागला. प्रख्यात हिंदू मिशनरी मसूरकर महाराज त्यांना धर्मांतराच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी त्यांच्या भेटीला आले. नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार. कशी आहे तुमची तब्येत? मी बरा आहे महाराज. आता मला असं समजलं की नुकतेच आपण गोव्यावरून परत आलात. तिथं तुम्ही आपल्या हजारो बांधवांना ख्रिश्चन धर्मातून परत हिंदू धर्मात आणलं म्हणे. हो, खरं आहे ते. बाबासाहेब, बरं झालं तुम्ही अगदी विषयालाच हात घातलात. ते मी तुम्ही केलेल्या धर्मांतराच्या घोषणेविषयी चर्चा करण्यासाठी इथं आलोय. महाराज, अहो आता चर्चा करण्यासारखं काय राहिलं आहे त्यात? इतके दिवस हिंदू धर्मात असूनही अस्पृश्य म्हणून आम्ही उपेक्षितच होतो. अस्पृश्यांच्या धर्मांतरामुळे हिंदूंचं काही फारसं नुकसान होणार नाही. अहो, असं कसं म्हणता तुम्ही? अस्पृश्य समाजाने जर धर्मांतर सुरू केले तर हिंदू समाज संपुष्टात येईल. परिणामी हिंदू धर्माचा ऱ्हास होईल. काही फरक पडत नाही. त्यामुळे हिंदुस्थानचा इतिहास काही थांबणार नाही. बाबासाहेब, पण हिंदू धर्माचा नाश होईल त्याचं काय? महाराज, मी जे करतोय ते काही खूप आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटत नाही.
पण हिंदू धर्मातील या रूढी आणि परंपरांनी आमच्या अस्पृश्य बांधवांचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलं. त्यामुळे मला आता धर्मांतराशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. बाबासाहेब, अहो धर्मातल्या या रूढी आणि परंपरा म्हणजे धर्म नव्हे. हिंदू धर्मच काय, पण प्रत्येक धर्मात या रूढी आणि परंपरा असणारच. मग मी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं महाराज? बाबासाहेब, धर्मांतरापेक्षा दुसरा कोणताही मार्ग तुम्ही सांगा, आपण तो स्वीकारू. ठीक आहे. मग स्पृश्य हिंदू पुढाऱ्यांनी एका ठराविक काल मर्यादेच्या आत आम्ही अस्पृश्यतेच्या पापाचं उच्चाटन करू असं अभिवचन अस्पृश्य समाजाला द्यावं. बाबासाहेब, अस्पृश्यतेचा हा प्रश्न खूपच मोठा आणि गहन आहे. त्यासाठी काही अवधी लागेल. तो अवधी देऊन तुम्ही धर्मांतराची घोषणा पाठीमागे घेतलीच पाहिजे. ठीक आहे महाराज, आम्ही तो अवधी द्यायला तयार आहोत आणि धर्मांतराचा विषयही सोडून द्यायला तयार आहोत. पण आमची एक अट आहे. पुण्याच्या केसरीनं एक आदर्श हिंदू म्हणून मातंग समाजाचे के सकट यांची निवड केली आहे. त्यांना 1 वर्ष शंकराचार्यांच्या गादीवर बसून त्यांच्या पायावर 100 ब्राह्मण कुटुंबांनी समता मान्य आहे म्हणून पाया पडावं आणि त्यांची पूजा करावी. छे छे, अहो ते ब्राह्मण थोडंच, पण ते वेदशास्त्र संपन्न आहे, शिवाय आदर्श हिंदूही. आणि आपण जर जातीयतेपेक्षा विद्वत्ता थोर मानत असाल तर त्यांना शंकराचार्य करायला काय हरकत आहे? आंबेडकरांच्या या हल्ल्यामुळे मसुरकर महाराज पुरते गोंधळून गेले. काय बोलावं हेच त्यांना सुचेना. बाबासाहेबांनी केलेली ही भीमगर्जना देशातल्या कानाकोपऱ्यात खेडोपाड्यात पोहोचली होती. प्रत्येक ठिकाणी धर्मांतराची चर्चा होत होती, तर एकीकडे सनातनी हिंदू बाबासाहेबांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर प्रचंड चिडले होते. पंत पंत पंत, अहो ऐकलत का? त्या आंबेडकराने धर्मांतराची घोषणा केली आहे म्हणे. सत्याग्रह करून झाले, आता हा महाराणा धर्म बदलायचा म्हणतोय. अहो काय चुकीचे वागतो आपण. प्रत्येकाने कसे गुण्या गोविंदाने राहावे, धर्मात सांगितलेल्या आपल्या परंपरेप्रमाणे वागावे, एवढेच आमचे म्हणणे आहे. अहो पण त्या आंबेडकराला ते मान्य नाही. तो निघालाय आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायला. जाऊ द्या हो, जाऊन जाऊन जाईल कुठे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. तो तुकाराम झाला, कबीर झाला, तो ज्योतिबा फुल्या काय वाकडे करू शकला आपले. अहो मग हा महाराणा आंबेडकर काय करणार? मी धर्मांतर करणार म्हणजे करणार. अरे इतकी वर्ष झाली आपण या हिंदू धर्माच्या रूढी परंपरेत अडकून पडलोया. अरे इथं कुत्र्या मांजरांना पण किंमत आहे, पण माणसांना नाही. होय, बरोबर आहे तुझं. अरे इथं जनावरांना किंमत आहे, पण माणसांना नाही. अरे या असल्या धर्माला आपण आपला धर्म मानायचा तरी कसा? बाबासाहेब म्हणतात तेच बरोबर आहे. अरे या हिंदू धर्माच्या घाणीत अडकून पडण्यापेक्षा जिथं आपल्याला समानता मिळून स्वाभिमानाचं जीवन जगाय मिळेल तिथंच आपण जायचं. पण अहो 5000 वर्षापासूनची आपली ही परंपरा, 33 कोटी देव आपल्या सोबत असताना या महान मांगांची आपल्याला काय गरज? तेच म्हणतोय मी. अहो प्राणी मात्रावर दया करा असा आपला धर्म सांगतो. आपण त्यांच्यावर दया दाखविली, पण हे घाणीतले किडे जरा जास्तच वळवळ करायला लागलेत. अहो पंत, घाणीतले किडे ते घाणीतलेच किडे. काहीही केले तरी थोडीच घाणीच्या बाहेर जाणार आहेत ते. अरे इथल्या किड्या मुंग्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, पण माणसासारखं माणूस असून आपण माणुसकीचं जगणं जगू शकत नाही. अरे आपण बाजरी देवळं चालतात यांना त्यांचे देव ठेवायला, आपण खोदलेले विहिरी चालतात यांना पाणी प्यायला. मग आपला स्पर्श का चालत नाही यांना? आपला स्पर्श झाला की त्यांचा देव वाटतो. अरे मग आपल्या आई बहिणीचे आभर लुटताना त्यांना विठ्ठल कसा होत नाही? ते काय बी असो, आपले बाबासाहेब जे सांगतील तोच धर्म आपला. जाऊ दे, म्हणू दे,
त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊ दे, आपण आपल्या धर्माचं बघू. कसे? धर्माचे काय बघणार? डोंबल. आपलं सगळं त्यांच्यावर अवलंबून आहे. तेच या धर्मातून जाऊ लागले तर पुढे आपले कसे होणार? तेच म्हणतोय मी. अहो आपले कसे होणार? अहो तो आंबेडकर आपला धर्मच बुडवायला निघालाय, त्याचं काय? अहो त्याने तर काडी टाकून सारे रानच पेटवले आहे. मी काय म्हणतो, काडी टाकून आपणच त्या आंबेडकराला पेटवून दिला तर? नाही गड्यानं नाही. बाबासाहेबांनी मोठ्या मेहनतीने आपल्या घरादारावर विस्तव ठेवून पेटवलेली ही ज्योत आता आपण विजू द्यायची नाही. आपण आपल्या माणसांना जागा करायला हवं. बाबासाहेबांनी पेटवलेले पंथीचा प्रकाश आपण आपल्या लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे. बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपण उभं राहिलं पाहिजे. चला तर मग. अरे वाट कसली बघताय? शिव 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 शिव. आजपर्यंत आमच्या उलट्या पत्रावळीवर जगणारे अस्पृश्य आता आमच्याच तोंडावर थुंकायला चालले. तेच म्हणतोय मी. तर तुम्हाला आंबेडकरांचं म्हणणं मान्य नाही तर? अहो कोणते म्हणणे मान्य करायचे ते आंबेडकराचे? आमच्या पंक्तीला बसून जेवायचे, आमच्या सोबत मंदिरात यायचे, की आमच्या पाणवठ्यावरील पाणी प्यायचे? अहो उद्या आमच्या लेकी बाळांचंही त्यांच्या सोबत लग्न लावून ते होणार? अहो तसं त्यांचं म्हणणं नाहीये, पण आपण जर त्यांना समानतेचे अधिकार दिले नाही तर ते धर्म बदलतील. त्याचं काय? अरे वा रे वा, धर्म बदलणार म्हणे. अहो धर्म बदलणे म्हणजे अंगातलं सदरा बदलणे वाटते की काय त्या आंबेडकराला? हे पहा, देवराम नाईक, साने गुरुजी तसेच सावरकरांसारख्या समाज सुधारकांनी सुद्धा आंबेडकरांच्या कार्याला पाठिंबाच दिलाय. सावरकरांनी तर त्यांच्या श्रद्धानंदमधून अस्पृश्यांविषयी काही मते व्यक्त केली आहेत. ती वाचलीत का आपण? आपल्या धर्म बांधवांना म्हणजेच आंबेडकरांच्या लोकांना पशुहून अस्पृश्य लेखणे हा मनुष्य जातीचाच नव्हे तर आपल्या आत्म्याचाही घोर अपमान आहे. आपल्या धर्माच्या व रक्ताच्या हिंदू माणसांच्या स्पर्शाने पाणी वाटते आणि पशुचे मूत्र शिंपडले की शुद्ध होते, ही भावनाच अधिक तिरस्करणीय आहे. त्यामुळे आंबेडकरांचा झगडा हा न्यायाचा आहे. हे पहा, ते काहीही असले तरी धर्माचे खरे रक्षक आम्हीच आहोत. तो आंबेडकर आपल्या हिंदू धर्मातल्या लाखो लोकांना घेऊन दुसऱ्या धर्मात चाललाय. अहो आपला धर्म बुडवायला निघालाय तो, त्याचं काय? हे पहा, मी डॉक्टर आंबेडकरांना भेटलो. आपले मसूरकर महाराज सुद्धा त्यांना भेटले. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की धर्माने त्यांना समान वागणूक दिली पाहिजे, त्यांना माणसासारखं वागवलं पाहिजे, त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. अहो हे आम्ही कुठे नाकारतोय, पण प्रत्येकाने आपल्या पायरीप्रमाणे नको का वागायला? आपल्या मनुस्मृतीत सांगितलेल्या परंपरेनुसार नको का जगायला? ती परंपरा पायदळी तुडवणे योग्य आहे का? याचा अर्थ तुम्ही तुमच्या म्हणण्यावर ठाम आहात तर? हा आंबेडकर आपल्या धर्माविरुद्ध द्रोह करतोय, त्याला चांगला धडा शिकवला पाहिजे. म्हणजे काय करणारच काय तुम्ही? आता आम्ही आमचे शेवटचे अस्त्र वापरणार आहोत. म्हणजे आमचा पवित्र धर्म बुडवायला निघालाय काय तो? आता त्यालाच बुडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. खबरदार, असा अभद्र विचार चुकून सुद्धा मनात आणू नका. तुम्ही आंबेडकरांना ठार मारा, पण त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हजारो लाखो आंबेडकर तयार होते आणि त्या आंबेडकरांच्या अवलादीला आवरणं तुमच्या 7 पिढ्यालाही जमणार नाही. धर्मांतराच्या केलेल्या घोषणेमुळे हिंदू धर्मीय बाबासाहेबांचे मनपरिवर्तन करण्याच्या प्रयत्नात होते, पण त्याच वेळी मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई, बौद्ध या धर्मातील प्रमुख लोक बाबासाहेबांना आपल्या धर्मात येण्याविषयी प्रवृत्त करीत होते. प्रत्येक जण आपला धर्म कसा चांगला आहे हे पटवून देत होते, परंतु पूर्ण अभ्यास केल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही असे बाबासाहेबांनी ठणकावले. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला, सर्वांना समान लेखणारा आणि प्रगतीची दारे खुली करून देणारा धर्म बाबासाहेबांना हवा होता. त्याच दरम्यान
मुंबईच्या गिरणी कामगारांच्या संपाचं नेतृत्व त्यांनी केलं. संप यशस्वी करून त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला. 1937 या नवीन वर्षाच्या प्रारंभी भारतीय सरकारच्या 1935च्या कायद्याप्रमाणे प्रांतांना स्वायत्तता मिळाल्यामुळे नवीन राजवटीस प्रारंभ होणार होता. त्या दृष्टीनं डॉक्टर आंबेडकरांनी पाऊल टाकीत आपल्या सहकाऱ्यांशी विचार विनिमय करून 1936च्या ऑगस्टमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन केला. निवडणुका झाल्या आणि त्यात बाबासाहेबांच्या पक्षाला 17 पैकी 13 जागांमध्ये विजय मिळाला. 1939च्या सुरुवातीला मुंबईच्या राज्यपालांची भेट घेऊन सरकारच्या सैन्य भरतीत महार या लढवय्या जातीला केलेला प्रतिबंध उठवला. बघता बघता 1942 साल उजाडलं. व्हाईसरायांच्या मंत्रिमंडळात त्यांची मजूर मंत्री म्हणून वर्णी लागली. त्यावेळी त्यांनी कामगार हिताचे अनेक निर्णय घेतले. मजुरांचे कामाचे तास त्यांनी 12 वरून 8 केले. याच वर्षी त्यांनी नागपूर या ठिकाणी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. या 2 ते 3 वर्षात आंबेडकरांनी देशभर दौरे केले, आपल्या पक्षाची बांधणी केली. त्याच दरम्यान त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था स्थापन करून 20 जून 1946 रोजी सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केलं. याच दरम्यान गांधीजींनी करेंगे या मरेंगे अशी घोषणा दिली. स्वातंत्र्याची चळवळ तीव्र झाली. सर्वत्र स्वातंत्र्याचे रान पेटले. ब्रिटिशांनी ओळखलं की आता आपण भारतावर जास्त दिवस राज्य करू शकणार नाही. त्यांनी भारताला राजकीय स्वातंत्र्य देण्याचे घोषित करून नवीन राज्यघटना आणि मंत्रिमंडळ स्थापण्यास सुरुवात केली. सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. बाबासाहेब ध्वज समितीचे सभासद होते. त्यावेळी राष्ट्रध्वज कोणत्या स्वरूपाचा असावा याविषयी चर्चा सुरू होती आणि राष्ट्रध्वज हा भगवा असावा यासाठी हिंदू सभेचे काही कार्यकर्ते बाबासाहेबांना भेटायला आले. बाबासाहेब, बाहेर आपल्याला भेटायला श्री गावडे, गद्रे आणि ठाकरे साहेब आले. अरे हो 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 हो, आपल्या राष्ट्रध्वजाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते आले आहेत नाही का? घेऊन या त्यांना. या या या, नमस्कार नमस्कार. बाबासाहेब, अहो तुम्ही राष्ट्रध्वज समितीचे सदस्य आहात, तेव्हा आपल्या हिंदू धर्माचे प्रतीक असलेला आणि शिवछत्रपतींचा ध्वज असलेला भगवा झेंडाच आपल्या राष्ट्राचा ध्वज असावा असं आम्हाला वाटतं. मंडळी, भगवा झेंडा म्हणजे आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. हाच भगवा खांद्यावर घेऊन शिवाजी महाराजांनी गुलामगिरीचे पाश तोडून आपलं स्वराज्य निर्माण केलं. तो भगवा जर राष्ट्रध्वज म्हणून उदयाला आला तर मलाही नक्कीच अभिमान वाटेल. शिवाय मीही माझ्या कार्याची सुरुवात भगव्याच्या सावलीखाली रायगडाच्या पायथ्यापासून केली आहे. त्यामुळे या गोष्टीसाठी मी नक्कीच आवाज उठवेन. पण काय बाबासाहेब, पण इतर सदस्यांनी पाठिंबा देऊन भगव्याच्या बाबतीत प्रभावी चळवळ होऊन लोकमत निर्माण झालं पाहिजे. बाबासाहेब, आम्ही तसा निश्चितच प्रयत्न करू. बाबासाहेब, आपण हसताय. गद्रे अण्णा, बघा ना, काय कमाल आहे. एका महाराजा पोराकडून घटना समितीवर आपला राष्ट्रध्वज म्हणून भगवा असावा अशी अपेक्षा तुम्ही करत आहात नाही का? बाबासाहेब, कशाला त्या जुन्या गोष्टी उकरून काढताय? आज ना उद्या हळूहळू त्या रूढी परंपरा कमी होतीलच आणि बंदही होतील. हो, या रूढी परंपरा आता बंद होणारच होत्या. कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिले आणि पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि इतर नेत्यांच्या एकमताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. याला म्हणतात नियतीने उगवलेला सूड. ज्या महाराच्या पोराला विद्यार्थी दशेत गाडीतून स्पृश्य हिंदूंनी लोटून दिले, शाळेत शिकताना त्याला एका कोपऱ्यात नाहीतर ओसरीवर बसवले, शिकून प्राध्यापक झाला तरी माठातील पाणी नाकारले होते, महाडा महाडा म्हणून त्याला हिणवले होते, तोच महाराचा पोरगा आता या स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिणार होता. ज्या बंडखोर
बंडखोरानं 20 वर्षापूर्वी मनुस्मृतीची राख रांगोळी केली होती, त्याच बंडखोराला आज स्पृश्य हिंदूंनी महाविद्वान बनवून महामुनी मनूच्या जागी बसवून त्यास आधुनिक मनू बनवले होते. नियतीने स्पृश्य हिंदूंवर उगवलेला हा सूड म्हणायचे, नाहीतर अजून काय. समतेचे आणि समानतेचे राज्य आणण्यासाठी, या विस्कटलेल्या भारताची घडी कायद्याच्या स्वरूपात घट्ट बसवण्यासाठी बाबासाहेबांची लेखणी तळपत्या तलवारीसारखी फिरू लागली. पण गेल्या 5 वर्षात केलेल्या दगदगीमुळे आणि आजारपणामुळे बाबासाहेबांची तब्येत हळूहळू खालावू लागली. यावं का हवे डॉक्टर साहेब? या डॉक्टर मालवणकर या. अहो, तुम्हाला न बोलून कसं चालेल? आम्ही आमच्या आजारांनी हे शरीर तर तुमच्याच हवाली केलं आहे ना. रत्तू, मी तुम्हाला डॉक्टर साहेबांना आरामाची गरज आहे, त्यांना आराम करायला लावा असं सांगितलं होतं ना? अहो डॉक्टर साहेब, मी त्यांना खूप वेळा सांगितलं, पण ते माझं ऐकतच नाही. काय हे डॉक्टर साहेब, अहो तुम्हाला नसली तरी तुमच्या या शरीराला विश्रांतीची गरज आहे. थोडी तरी विश्रांती घेत चला. तुम्ही म्हणताय ते मला पटतंय, पण आता ही स्वतंत्र भारताची घटना लिहून पूर्ण झाल्याशिवाय विश्रांती घेणं पाप आहे असं मला वाटतं. तेही खरंच म्हणा. खरं तर या घटना लेखनाच्या समितीत तुमचे इतरही सहकारी आहेत, पण त्यापैकी कोणी आजारी आहेत तर कोणी परदेशात गेले. त्यामुळे तुम्हाला एकट्यालाच हे काम पूर्ण करावे लागत आहे. आणि तुमच्यासारख्या एका अस्पृश्य जातीत जन्माला आलेली व्यक्ती आज या राष्ट्राच्या घटनेचा शिल्पकार होतोय, हा मोठा चमत्कारच म्हणावा लागेल. नियतीनंच हा चमत्कार केलाय म्हणावं लागेल. तुम्ही आता काहीतरी चमत्कार करा आणि आणखी काही दिवस मला चांगलं ठणठणीत ठेवा. या राज्यघटनेबरोबरच माझी अजून बरीच कामं अपूर्ण आहेत. डॉक्टर मालवणकर, माझ्या समाजाला राजकीय सत्तेत बरोबरीचा वाटा देऊन मला त्यांना या देशात सत्तेत असलेली राज्यकर्ती जमात झालेली बघायचं आहे. साहेब, अहो तुमची कामं अजून बाकी आहेत हे मला चांगलं माहिती आहे, पण त्यासाठी तुमची तब्येत व्यवस्थित राहणं गरजेचं नाही का? आयुष्यभर तुम्ही दगदग करीत आलात, पण त्यावेळी रमाबाईंनी तुमची काळजी घ्यायची. आता तुमचं वयही वाढलंय आणि तुमची काळजी घ्यायलाही कोणी नाही. खरंय डॉक्टर, खरंय. माझी अनुभूती तोवर मला कशाचीच जाणीव झाली नाही. कधीच काही कमी पडलं नाही. अहो, कितीही आजारी असली तरी ती माझा डबा घेऊन माझ्या ऑफिसात नाहीतर अभ्यासिकेत यायची. माझी पत्नी कमी, पण माझी आईच जास्त झाली. ती खरंच खूप मोठ्या मनाची मावली होती ती. डॉक्टर साहेब, खरं तर माझ्या पेशाला हे बोलणं शोभत नाही, पण जर रमाबाईंनी तुम्हाला पाहत असतील तर तुमची ही दगदग, होणारा त्रास आवत नसेल त्यांना. म्हणून म्हणतो बाबासाहेब की आपण दुसरं लग्न करावं. छे मालवणकर, अहो माझ्या रामूशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. अहो आज मी जो आहे तो माझ्या रामूच्या त्यागामुळे. डबक चाळीतल्या एवढ्या घरात तिनं माझा संसार सांभाळला. माझ्यासाठी तिनं स्वतःच्या हौसेला मुरड घातली. इतर बायकाप्रमाणे तिनं कधीही माझ्याकडे हट्ट धरला नाही. ती आयुष्य जगली, पण फक्त माझ्यासाठी. मला आठवतं मालवणकर, मी लंडनहून परत आलो त्यावेळी मला पाहण्यासाठी तिला धक्क्यावर यायचं होतं, पण तिला अंगावर घालायला एक चांगली साडी सुद्धा नव्हती. शेवटी तिनं माझा सत्कार झालेला जरीचा फेटा साडी म्हणून घातला आणि कोणी पाहू नये म्हणून ती गर्दीत उभी राहिली. नाही मालवणकर, नाही. रामूशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. बाबासाहेब, मी तुमच्या भावना समजू शकतो, पण या देशासाठी, या तुमच्या समाजासाठी तुम्हाला अजून बरंच काही करायचं आहे. तेव्हा तुमची तब्येत चांगली राहणं हे गरजेचं आहे. अहो, या पायाच्या दुखण्यासोबतच मधुमेह, रक्तदाब, दमा अशा कितीतरी व्याधी आहेत तुम्हाला. हे मी तुम्हाला सांगायला नको. डॉक्टर,
हसतील मला म्हातारचळ लागलाय म्हणतील. खरंय तुमचं. बोलणारे बोलतील, पण समजून घेणारे नक्कीच समजून घेतील. अहो, या वयात तुम्ही दुसरं लग्न त्या शरीर सुखासाठी करणार आहात का? मालवणकर, अहो मला थोडा वेळ तर द्या. माझे सहकारी भाऊराव गायकवाड आणि इतरांशी मला सल्ला मसलत करू द्या. खरं म्हणजे एखाद्या नेत्याचं व्यक्तिगत आयुष्य त्याचं व्यक्तिगत आयुष्यच राहत नाही. त्याच्या कार्यकर्त्यांचाच त्याच्यावर पूर्ण अधिकार असतो. डॉक्टर साहेब, तुमचा कार्यकर्ता म्हणून मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. आणि दिनांक 15 एप्रिल 1948 ला दिल्ली येथे काही निवडक मित्रांच्या उपस्थितीत डॉक्टर सविता कबीर यांच्याशी बाबासाहेबांचं लग्न झालं. डॉक्टर सविता बाबासाहेबांची पत्नी होऊन त्यांच्या आयुष्यात आल्या. काही दिवस गेले आणि भारताचा इतिहासातील तो सोनेरी दिवस उजाडला. आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेनं, अविरत कष्टानं, रक्ताचं पाणी करून, आयुष्यात आलेल्या सर्व भयान वेदनांना तोंड देऊन आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करीत हजारो दीनदलितांच्या आयुष्यात समतेच्या सूर्याची पहाट करून एका महाराच्या पोरानं दिनांक 26 नोव्हेंबर 1949 ला भारताचा आत्मा असणारी अशी राज्यघटना संसदेला सादर केली. घटना लिखाणाच्या वेळी ज्या ज्या लोकांनी त्यांना कडाडून विरोध केला तेच लोक आता बाबासाहेबांचा सत्कार करून त्यांचा जय जयकार करीत होते. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, घटना समितीनं माझी निवड घटना लिहिण्यासाठी नेमलेल्या लेखन समितीवर केली ही माझ्यासाठी खरं तर आश्चर्याची गोष्ट होती. याबद्दल मी घटना समितीचा तसंच घटना लेखनाच्या कार्यात ज्यांनी सहकार्य केलं त्यांचंही मी आभारी आहे. माणसातील भेदभाव नष्ट होऊन सर्वांना समानतेची वागणूक मिळावी आणि सर्वांचा उत्कर्ष व्हावा हा या घटनेचा हेतू आहे. या राज्यघटनेतील तत्व ही चालू पिढीची मतं आणि सभागृहांना मान्य केलेली मतं आहेत. ही राज्यघटना कितीही चांगली किंवा वाईट असली तरी राज्यकर्ते तिचा वापर कसा करतात यावरच ती चांगली की वाईट हे ठरेल. जाता जाता मला एकच इशारा द्यावासा वाटतो की हिंदू लोकांमध्ये जातीभेद आणि वंशभेद असतानाच आज आपल्या पक्षहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती बळावत आहे. तिला आवर न घातल्यास भारताचं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल वा ते नष्ट होईल. सर्व भारतीयांनी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि देशहितासाठी लढण्याचा निर्धार केला पाहिजे. इतके जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यांना एकत्र बांधून ठेवणारी, भारतीय समाजाला तिरंग्याखाली एकत्र आणणारे संविधान जगातील ही एकमेव द्वितीय घटना असेल जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला दिली. घटनेचे प्रमुख एकमेव शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतातच नव्हे तर अख्ख्या जगात कौतुक झाले. अमेरिका, लंडन, जपान अशा अनेक जागतिक पातळीवरील राष्ट्रांनी बाबासाहेबांच्या केलेल्या क्रांतीला आणि बौद्धिक संपदेला सलाम ठोकला. कोलंबिया विद्यापीठानं तर त्यांना अख्ख्या जगात बुद्धिमान असलेला विद्यार्थी आमच्या विद्यापीठात शिकून गेला असे अभिमानात्मक गौरवोद्गार काढून एका खास समारंभात LLD ही पदवी दिली. त्याचप्रमाणे उस्मानिया विद्यापीठानं सुद्धा त्यांना डिलीट ही सन्माननीय पदवी बहाल केली. साहेबांच्या आता इतक्या पदव्या झाल्या की त्या सांगताना श्वास घेण्यासाठी थांबावं लागतं. इतक्या पदव्या घेऊन ते जणू बुद्धिदेवतांचे राजे झाले होते. 1948 मध्ये त्यांनी आणखीन एका नवीन युद्धाची घोषणा केली. ती म्हणजे भारतीय स्त्रियांसाठी आणि इतर सर्व घटकांना हक्क देणारे हिंदू कोड बिल तयार करून त्यांनी संसदेत सादर केले. या बिलात त्यांनी हिंदू स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार देऊन त्यांच्या विकासाचा मुद्दा मांडला. मनुवादी विचारसरणीच्या रूढी आणि परंपरांनी ग्रासलेल्या आणि पारंपरिक पांडित्याला सर्वोच्च मानणाऱ्या लोकांनी त्याला तडाडून विरोध केला.
निराश झालेल्या साहेबांनी 27 सप्टेंबर 1951 ला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. साहेब, हे घ्या पाणी. पोत माझ्या डोक्यावर. साहेब, हिंदू कोड बिल संसदेत पास न झाल्यामुळे तुम्ही नाराज आहात हे मान्य आहे. अहो, पण त्यामुळे आपल्या लोकांवर चिडून काही फायदा आहे का? सविता, एखाद्या समाजाची प्रगती ही या समाजातील स्त्रियांच्या झालेल्या प्रगतीवर अवलंबून असते. हिंदू कोड बिलामुळे आपल्या भारतीय स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळणार होते. हो, तुमची तळमळ समजत नाही का मला? पण हे या हिंदू समाज संस्कृतीला कोण समजवणार? तेही बरोबरच आहे म्हणा. सविता, मला बिल पास झालं नाही याचं वाईट वाटत नाही. माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाईच्या देशातील या बायका आहेत. आज न उद्या त्या त्यांचे अधिकार मिळवतील. पण मला या गोष्टीचं वाईट वाटतं की जग वैज्ञानिक क्रांतीकडे पुढे सरकत असताना आपल्या भारतीय समाजात रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, खुळचट चालीरीती यांना खतपाणी घातलं जात आहे. साहेब, अहो, या समाजामध्ये तुमच्यासारखे काही मोजकेच लोक शिकले आणि त्यामुळे फक्त त्यांनाच वैज्ञानिक विचारसरणी माहितीये. अहो, पण बाकीचे अजून या अज्ञानाच्या अंधकारात तसेच आहेत. होय, खरंय सविता तुझं. काही मूढभर लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या समाजाला अज्ञानात ठेवलंय. माझे गुरु महात्मा ज्योतिबा फुले नेहमी म्हणायचे, समाजातील या सनातनी ब्राह्मणांचं वर्चस्व हे त्यांच्या ज्ञानामुळे नसून त्यांनी समाजात पसरवलेल्या अज्ञानामुळे आहे. खरे साहेब तुमचं. सविता, ज्या धर्मात फक्त अज्ञान आणि अज्ञानच पसरवलं जातं, आपल्याच समाज बांधवांना जातीभेद, वंशभेद निर्माण करून त्यांना समानतेची वागणूक न देता विषमतेचं विष पेरलं जातं, अशा धर्मात राहणं आता मला पाप वाटू लागलं आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? म्हणजे सविता, ज्या धर्मात माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही, जो धर्म तुम्हाला शिक्षण मिळू देत नाही, तुम्हाला धनसंचय करू देत नाही, जो धर्म शस्त्र हाती धरू देत नाही, जो धर्म तुमच्या उत्कर्षाच्या आड येतो, अज्ञानाला अज्ञानी आणि दुबळ्यांना दुबळं राहा म्हणून सांगतो, तो धर्म नसून शिक्षा आहे. जो धर्म महिलांना अबला म्हणून हक्क आणि अधिकार मिळवून देत नाही, तो धर्म नसून रोग आहे. साहेब, तुमच्या मनात चाललंय तरी काय? सविता, 1935 साली मी येवल्याला धर्मांतराची घोषणा केली होती. आज इतक्या वर्षात अनेक धर्मांचा अभ्यास करून मी ती सत्यात उतरवण्याचं ठरवलं आहे. म्हणजे जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन जपणाऱ्या प्रत्येक माणसाला फक्त माणूस समजून त्याला माणुसकीची वागणूक देणाऱ्या आणि त्याच्या प्रगतीची दारं खुलं करून देणाऱ्या, प्रज्ञाशील आणि करुणेचा महासागर असणाऱ्या भगवान गौतम बुद्धाला मी आता शरण जाणार आहे. मानवता धर्म शिकवणाऱ्या या महान महानकाराला, या भूमीच्या पुत्राला मी परत त्याच्या या मायभूमीत आणणार आहे. साहेब, खरंच मी खूप भाग्यवान आहे. आयुष्यभर सतत दुसऱ्याचा विचार करून दुसऱ्यासाठी जगत राहणाऱ्या एका महान अशा युगपुरुषाची बायको होण्याचं भाग्य मला मिळाले. यापेक्षा दुसरा स्वर्ग तो काय असणार? सविता, कदाचित तुला माहित नसेल, पण मी मॅट्रिक पास झालो त्यावेळी मला माझ्या केळुसकर गुरुजींनी बुद्धाचं चरित्र भेट म्हणून दिलं होतं. कदाचित नियतीची सुद्धा हीच इच्छा असेल की मी माझ्या रंजल्या गाजल्या समाजाला बुद्धाच्या छायेत घेऊन जावं. सविता, लवकरच मी सगळा भारत बुद्धमय करीन. आपल्या या तुफानी जीवनात बाबासाहेबांनी अनेक निर्णय तडकाफडकी घेतले होते, पण धर्मांतराचा हा निर्णय त्यांनी खूप विचारपूर्वक घेतला होता. लहानपणी आपल्या वडिलांकडून संतवाणी ऐकणारे बाबासाहेब देवावर
अगाध अशी श्रद्धा असणारी त्यांची पत्नी रमाई, हिच्या श्रद्धेवर श्रद्धा असणारे बाबासाहेब आज त्याच कधीही न पाहिलेल्या देवांना पाण्यात बुडवायला निघाले होते. हे केवढे मोठे आश्चर्य म्हणावे लागेल. पण जो देव माणसाला साधे आपले दर्शनही घेऊ देत नाही, अरे तो देव कसला? बाबासाहेब आता रमाईला दिलेलं वचन पूर्ण करायला निघाले होते. आपल्या दीनदलित लोकांसाठी ते आपल्या हक्काची नवी पंढरी उभी करायला निघाले होते. 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धर्माचा प्रसार करणाऱ्या नाग लोकांच्या वसतिस्थान असणाऱ्या नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बहुजन हिताय बहुजन सुखाय. माझ्या बंधू भगिनींनो, मी आज माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून पुन्हा नवीन जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. बुद्ध विष्णूचा अवतार होता असं म्हणणं चूक आणि लबाडीचं आहे. मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेलो नाही. बुद्धानं सांगितलेला अष्टांग मार्ग मी कसोशीनं पाळीन. बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग आणि करुणा या तत्वांप्रमाणे मी माझं आयुष्य घालवेन. आजपासून मी हिंदू देवदेवतांची पूजा करणार नाही आणि आज मी हिंदू धर्माचा त्याग करत आहे. यापुढे मी मनुष्य जातीमध्ये समानतेचा प्रसार करण्यासाठी आयुष्य व्यतीत करेन. न भूतो न भविष्यती अशी ही घटना भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात एकमेव द्वितीय अशी घटना होती. डॉक्टर बाबासाहेब हे जगातले पहिले असे नेते होते ज्यांच्या एका इशाऱ्यावर हजारो नव्हे लाखो लोकांनी धर्मांतर केलं होतं. धर्मांतराची ही घटना म्हणजे अस्पृश्यांना कधीही माणूस म्हणून जगू न देणाऱ्या हिंदू धर्माला दिलेली लाथ होती. ही अशी एक चपराक होती जो हिंदू धर्म कधीही विसरू शकत नाही. गेल्या 5 वर्षातील सततच्या दगदगीमुळे आणि अविरत कष्टामुळे बाबासाहेबांची तब्येत आता खूपच खालावली होती. खूप काही केलं, यापेक्षा अजून खूप काही करायचं राहून गेलं, याचं त्यांना मनातल्या मनात वाईट वाटत होतं. आपल्या चेहऱ्यावरचे दुःखी भाव ते लपवू शकत नव्हते. त्यावेळी न राहून नानकचंद दत्तू यांनी त्यांना त्याचं कारण विचारलं. साहेब, आजकाल आपण खिन्न दिसता, नाराज असता. मला माफ करा साहेब, पण 1-2 वेळा मी तुमच्या डोळ्यात पाणी सुद्धा पाहिले. साहेब, तुम्हाला काही त्रास होतोय का? रत्तू माझा त्रास आणि माझी खंत कुणालाच कळणार नाही. मला माझ्या लोकांना सत्ताधारी झालेलं पाहिजे होतं, पण या आजारपणामुळे मी काही करू शकत नाही. मी आजवर जे काही मिळवलंय त्याचा फायदा काही मुठभर लोकांनी घेतला. ते विश्वासघातकी निघाले. समाजासाठी ते काहीच करत नाही. रत्तू, तू माझं एक काम करशील? सांगा साहेब, मी नक्की करेन. रत्तू, तू माझ्या लोकांना सांग की मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळवलेलं आहे. ते करताना पिळवटून टाकणाऱ्या संकटांचा आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला. मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत या देशाची आणि पददलितांची सेवा केली आणि करतच राहील.
हा काफिला आज जिथं दिसतो तिथं त्याला आणता आणता मला खूप सायस पडले. हा काफिला असाच त्यांना पुढे चालू ठेवावासा वाटत असेल तर लक्षात ठेवा, अनेक अडथळे येतील, अडचणी येतील, अकल्पित संकट कोसळतील, पण थांबायचं नाही, वाटचाल सुरूच ठेवायची. जर माझे लोक, माझे सहकारी हा काफिला पुढे नेण्यास असमर्थ ठरतील तर किमान तो आज जिथं आहे तिथे तरी त्याला राहू द्यावं. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या काफिल्यास परत जाऊ देऊ नये. रत्तू, बहुधा माझा शेवटचा संदेश आहे. साहेब साहेब तुम्ही असं का बोलताय? अहो आपलं आयुष्य कितीतरी महान आणि मौल्यवान. शक्य असेल तर मी माझ्या आयुष्यातील 8-10 वर्ष आपल्या आयुष्याला जोडून देईल साहेब. साहेब पण असं बोलू नका. रत्तू, भगवान गौतम बुद्धांनी सांगितलंच आहे, ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू सुद्धा ठरलेला आहे. आज ना उद्या प्रत्येकाला इथून जायचं आहे. साहेब असं नका बोलू. उद्याची सांगितलेली सगळी कामं वेळेवर करा. आता मी जरा पडतो. या आपण. हो साहेब. कोणाला माहित होत साहेब असं का बोलत होते? का ती त्यांची शेवटची रात्र होती. हो ती त्यांची शेवटचीच रात्र होती. आपल्या लेकरांना अखेरचा संदेश देऊन हा सूर्य त्या रात्री अस्ताला जाणार होता, परत कधीही न हुकवण्यासाठी. लाखो करोडांची भीमरूपी सावली आज विटून जाणार होती. हजारो करोडांची माऊली आज त्यांच्यातून निघून जाणार होती. आपल्या लेकरांना पोरकं करू जीवनात आलेल्या संकटावर वादळासारखे तुटून पडणारे तुफान हा शांत होणार होते, शांत होणार होते. आपल्या रुद्रावताराला भल्या भल्यांना पाणी पाजणारा हा रुद्र आज निद्रेच्या आधी झाला, परत कधीही न उठण्यासाठी, कधीही न उठण्यासाठी. साहेब साहेब उठताय ना? उठा ना साहेब. साहेब साहेब उठा ना साहेब. काय झालंय बाईसाहेब? रत्तू रत्तू हे आपले साहेब गेले. साहेब नाही बाईसाहेब. साहेब उठा ना साहेब. हो साहेब, साहेब आम्हाला सोडून जाऊ नका साहेब. चालला, निघाला. तो बघा माझा भीम निघाला. लाखो दीन दलितांचा कैवारी, दहेचा सागर, मायेची घागर, दुबळ्याची माता, संस्कारांची गाथा, सनातन्यांचा आजार आणि दीन दलितांचा आधार आज निघून चालला. अरे बाबासाहेब म्हणजे गरिबाची सावली, दुःखितांची माऊली, तथागतांचे स्वरूप आणि निराधारांचा गुरु आज आज निघून चालला. अरे साहेब म्हणजे नव्हते नुसते नाव, तर ते होतं एक भलं मोठं गाव, दिनांची गाथा आणि अनंत कोटी लेकरांचा पिता. होतील बहुत, आहेत बहुत, पण तुझ्यासारखा साहेब फक्त तू एकटाच साहेब. माझ्या हृदयातल्या आणि सुटाबुटातल्या एकमेव साहेबा, तुला कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम.
अरे मुर्दारांनो, वाटली का आता लाज? अरे असा होता आपला बाप, ज्यानं आपल्यासाठी रक्ताचं पाणी केलं, आपल्यासाठी स्वतःचं आयुष्य बाहुलीसारखं झिजवलं. अरे अरे आग विझवणार जरी पाणी असलं तरी त्या पाण्यालाही आग लावणारा माझा भीम होता. अरे किती केले अन्याय अत्याचार तरी काळ्या रामालाही बंदोबस्तात घाम आणणारा माझा भीम होता. अरे उपाशी मेले असते गांधी, पण त्यांना जीवदान देणारा माझा भीम होता. अरे तुमचा जातीयवाद, वंशवाद, प्रांतवाद झाले असते देशाचे 100 तुकडे, पण त्या तुकड्यांना एकत्र बांधणारा माझा भीम होता. अरे काय सांगू महती त्या युगंधराची, अशोकानंतर धम्मचक्र प्रवर्तक माझा भीम होता. अरे त्याच्या स्वप्नाची, त्याने दिलेल्या स्वाभिमानाची, त्याच्या कष्टाची अशी राख रांगोळी करू नका. अरे संघर्ष करायचाच असेल तर आजही आपल्या लोकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात करा. अरे या समाजातील जाती, रूढी, परंपरा, भ्रष्टाचार थांबवण्यासाठी करा. प्रत्येकाच्या प्रत्येक क्षेत्रातील उत्कर्षासाठी करा. बाबा आम्हाला माफ करा बाबा. बाबा आम्ही चुकलो. आम्हाला माफ करा बाबा, आम्ही चुकलो. नाही रे नाही. आज पुन्हा एकदा आपला समाज अंधाराकडे जाऊ लागलाय. साहेबांनी आणलेला हा काफिला माग माग सरकू लागलाय. पुन्हा एकदा पेटून उठा आणि हा भीम नावाचा अंगार प्रत्येकाच्या मनात धगधगता ठेवा. सर्वांनी एक व्हा आणि स्वतंत्र झालेल्या आपल्या देशात स्वाभिमानाचं आणि उन्नतीचं जीवन जगा. घ्या हातात हात आणि आपल्या साहेबांना सांगा, आम्ही एक आहोत आणि एक राहू. घ्या तो निळा झेंडा हाती आणि त्या निळ्याच्या सावलीखाली एकत्र या. शिका आणि संघटित व्हा. एक पब्लिक का वीडियो